सिरियस सिच्युएशन मध्ये भडव्या पोरांना सिरियस कसं राहायचं हेच कळत नाही. ती रडतीये 3 सेंटीमीटर जवळ आहे माझ्या, ती रडतीये आणि मी तिच्या अप्पर लिप बघून विचार करतो की हिला मिशा येतात आहे का. नमस्कार, कशा आहात सगळे. मी योगेश शिंदे, मी पुण्याचा आहे. तुझा का मूड खराब झाला भाई? नाही, मुंबई पुणे वाद घालायला नाही आलो. अरे रांगणेकरसाठी एकदा जोरदार टाळ्या. फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर आहे माझा. तर तुमच्यापैकी किती लोक मॅरिड आहेत? जरा आवाज करा. गर्लफ्रेंडला घेऊन आले का तुम्ही? थोडा जोरात आवाज करा. मॅरिड किती लोक आहेत? आणि सुखी किती लोक, सिंगल किती लोक आहेत? तर जेव्हा इंग्रज भारतात आलते तेव्हापासून मी सिंगल आहे. एक तर आपला जॉनर कॉमेडी, त्यामुळे रोमॅन्सशी आपला काही संबंध येत नाही. आणि असंही मुलींना हसवणारे नाही आवडत, मुलींना फसवणारे आवडतात. म्हणजे टॉक्सिक मुलगा, एकदम भडवा मुलगा, एकदम निब्बा, छपरी निब्बा, ज्याचे दात लाल आहेत, केसांना कलर आहे, पॅन्ट वरती आहे, पायात काळा धागा आहे, कारण ह्या भडव्याला नजर लागती. हा एक मुलगा एक साईडला, ठीक आहे. त्याच्यासोबत एकदम क्यूट मुलगी, जी हसली की वाटतं की वाव, हे दोघं रिलेशनशिप मध्ये आहेत, यांचा फेविकॉलचा जोड आहे. असं म्हणतात जनरली की रेशीम गाठ, दोन लोकांच्या मधली रेशीम गाठ जी असते ती स्वर्गात मारली जाते. पण जेव्हा माझी भिशी लागली तेव्हा सगळ्या देवांनी मीटिंग घेतली. ह्याची रेशीम गाठ नाही मारायची, याची फक्त गाठ मारायची. बरं, एवढं करून पण नशिबाला वाटलं की मी कुठंतरी हसल बरं का, मग त्याने इंजिनिअरिंगला पाठवलं मला. पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एक चांगली गोष्ट झाली, मला प्रिया दिसली. ती जशी दिसली तेव्हा मी ठरवलं की इंजिनिअरिंग आपली नाही झाली तरी चालेल, पण प्रिया आपली झाली पाहिजे. ती निघून गेली आणि मी पटकन मोबाईल ओपन केला, गुगलवरती सर्च केलं. लहान मुलांचे पाळणे एवढे पण महाग नसतात, खर्च फक्त डायपरचा असतो. बरं, प्रिया आणि योगेश मिळून तुम्हाला प्रियश नाव कसं वाटतं? असंच असतं, माणसाने खड्ड्यात पडावं पण प्रेमात पडू नये. तर प्रिया जेव्हा मला दिसली, मला ती खूप आवडली आणि मग मी ठरवलं की यार आता आपल्याला प्रेम करायचंय. आणि मग मी तिला सुरुवातीला इम्प्रेस करायला खूप एफर्ट्स घेतले. तिचे सगळे जर्नल्स लिहून दिले, तिचे सगळे असाइनमेंट्स लिहून दिले. आणि सुरुवातीला हे करायला खूप छान वाटतं यार, कारण खूप गोड वाटतं एकदम. आपल्याला माहिती नसतं आपण डायबिटीजनी मारणारे वेंचूत. पण प्रियाने एक ठरवलं होतं की इतनी सस्ती मौत नाही देनी इसको. हा भडवा हार्ट अटॅकनीच मिळाला पाहिजे. एकदा ती आली रडत रडत, मला काय कळालंच नाही नक्की काय झालंय. एकतर मुलांना आहे ना इमोशनल सिच्युएशन हँडलच करता येत नाही. मी तिला एक युनिव्हर्सल प्रश्न विचारला जो मुलांकडे रेडी असतो. ती रडत होती, मी तिला म्हणलं पाणी पिणार का? तिने रिॲक्ट नाही केलं. रडता रडता मी तिला विचारलं परत एकदा की अगं काय झालं? 3 फूट उंच वर उडी मारून तिच्या डोक्यात बुक्की हाणावी ना, असं उत्तर तिने मला दिलं. ती मला म्हणली तुला नाही कळणार. म्हणजे यार, एखादा विमल खाणारा, गायछाप खाणारा पण दर 15 मिनिटांनी थुकून काहीतरी बोलतो. काय म्हणणार, ही गिव्ह अप करायलाच तयार नाही यार. अरे पण तूच काल स्टेटस टाकलं होतं ना, कम्युनिकेशन इज द की. मग आता बोल. पण मग मी इग्नोर करू शकलो नाही, कारण मी तर प्रेमात होतो. एकतर सिरियस सिच्युएशन मध्ये भडव्या पोरांना सिरियस कसं राहायचं हेच कळत नाही. ती रडतीये 3 सेंटीमीटर जवळ आहे माझ्या, ती रडतीये आणि मी तिच्या अप्पर लिप बघून विचार करतो की हिला मिशा येतात आहे का.
रडता रडता हिच्या नाकातून शेंबूड आला तर हिला पण माझ्यासारखं फुगं बनवता येत असेल का रे? असले विचार माझ्या डोक्यात. तसे तुम्ही वैतागले, तसं मी पण तेव्हा वैतागलो की झालं काय नक्की. आणि मग मला कळालं की हिचं आणि हिच्या बॉयफ्रेंडचं भांडण झालंय. पोटात गोळा आला, इथं कपाळात पण काहीतरी आलतं. डायबिटीजनी मरणार होतोच आणि हार्ट अटॅक ही येणार होतीच. प्रियाला परत एकदा विचारलं मी, काय झालं नक्की? ती म्हणली माझं आणि माझ्या बॉयफ्रेंडचं खूप डेंजर भांडण झाले. मला 2 मिनिटासाठी असं वाटलं नाही यार की सगळं सोडून द्यावं, करिअर बनवावं, IAS बनावं. ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी हे तुला दाखवतो म्हणून. पण तुमच्या आतमध्ये एक शक्ती कपूर असतो ज्याला लाईफमध्ये पाहिजे ॲडव्हेंचर, रोमॅन्स आणि सेक्स. माझ्यातला शक्ती कपूर बाहेर आला. तो मला म्हणला की दादा, ही रडायची वेळ नाहीये, ही लढायची वेळ आहे. बॉयफ्रेंड आहे हे आता महत्वाचं नाहीये, त्यांचं भांडण झालं हे महत्वाचं आहे. तू ज्याला डिसअपॉइंटमेंट म्हणून बघतोय ना मित्रा, ती अपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी. आणि मग माझ्यातला योद्धा जागा झाला. म्हणलं मी ठरवलं की आता लढायचं. मी असं भात्यात हात घातला, माझं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, सिंपती, आणि फेकलं तिच्यावरती. आणि लढणार तर मी होतोच, कारण मी होतो लाचार प्रेमात. हळूहळू मी तिला समजवायला सुरुवात केली की तो कसा बेटर नाहीये तुझ्यासाठी आणि तू किती चांगला मुलगा डिझर्व करतेस यार लाईफमध्ये. तुला हसवून आणि लाजवून लाल करणारा मुलगा पाहिजे, रडवून लाल करणारा मुलगा नाही पाहिजे लाईफमध्ये. हा जॉब मी 2 महिने केला, माझं प्रमोशन झालं. एवढे दिवस मी नॉर्मल फ्रेंड होतो, आता मी तिचं बेस्ट फ्रेंड झालो. एवढे दिवस मी विरोधी पक्षातला अजित दादा होतो, आता मी सत्तेतला अजित दादा आहे. आता माझं मत घेतल्याशिवाय सरकार पुढे जातच नाही. हळूहळू यांची पण भांडणं वाढत होती, कारण यांच्या लाईफचा डिसिजन मेकर मी होतो. मॅच 2 टीमची चालू आहे, पण मी अंपायर सारखे चुकीचे डिसिजन त्यांच्या फेकून द्यायचो. आणि यांच्याकडे DRS पण नव्हता घ्यायला. बरं, ह्याच्या उलटच मी तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी मुलांना सुरुवातीला क्यूट वाटतात ना, म्हणजे यार ही किती क्यूट आहे, ही चुका करते, किती छान आहे ही यार, म्हणजे किती भोळी आहे यार ही, त्या गोष्टीनंतर टॉक्सिक वाटायला लागतं. चुती आहे का ही, डोकं नाही लावू शकत का थोडं? बरं, एवढं खरं बोलतोय ना आपण, तर आपण थोडं उलट्या साईडने पण बोलू. ज्या मुलींना सुरुवातीला वाटतं ना की हा किती केअरिंग आहे, मी कुठं जाते, काय करते, काय जेवले, किती म्वा आहे एकदम, त्या गोष्टी ताई थोड्या दिवसांनी तुला नॉदरच्युत वाटायला लागतील. की आता मला का हा विचारतोय, मला फ्रीडम नाही, मला स्पेस नाही ना माझ्या लाईफमध्ये, मी काय नाही करू शकत. पण रिलेशनशिपची एक चांगली गोष्ट असते मुलांमध्ये की मुलांना मॅच्युरिटी येते, म्हणजे त्यांचा ग्रूमिंग सेन्स वाढतो. नाही तर एवढे दिवस माझ्याकडे एकच चप्पल होती जी मी संडासाला पण घालायचो, जी मी मित्रांसोबत बाहेर जायला पण घालायचो, आणि लग्नात शेरवानीवर पण तीच घालायचो. आणि जनरली काय होतं की एक चप्पल जी आहे ना ती मुलांना 350 वर्ष टिकती, कारण मुलं गाडी थांबवायला ब्रेक दाबतात. पण सिंगल लोकांना मी सांगतो की रिलेशनशिपमध्ये जनरल नॉलेज पण खूप वाढतं यार. म्हणजे सिंगल किती आहेत हात वर करा. तुम्हाला एकट्या लाल रंगामध्ये 2च शेड माहिती असतील, गडद रेड आणि फिक्कट रेड. जे रिलेशनशिपमध्ये येतात त्यांना विचारा, एका लाल रंगामध्ये 34 शेड असतात. पॉवर रेड, निऑन रेड, ब्रिक रेड, चेरी रेड, फ्लेमिंगो रेड, रोज रेड, वाईन रेड, ब्लड रेड, भरपूर असतात. एकदा मी आणि प्रिया बसलो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये. मला जबरदस्त भूक लागली. एक तर मुलं एका टायमाला एकच मूड हँडल करू शकतात. भूक लागली, संपला विषय. मी तिला विचारलं
की काही खाणार आहेस का? तिने उत्तर नाही दिलं. तिची टेबलवरनं खापटत बसली. मी जाऊन 2 डोसा सांगितलं आणि परत टेबलवर येऊन बसलो. तिने डायरेक्ट मला एक क्वेश्चन विचारला, तू नक्की प्रेम करतोस ना माझ्यावर? मी म्हणलं हो करतो. आता हा ट्रिक क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनचं तुम्हाला होच उत्तर द्यायचं आणि याच्यानंतर येणार आहे क्वांटिटी. ठीक आहे, जी तुम्ही मेजरच करू शकत नाही. ती म्हणली किती करतो? मी 2 मिनिटं फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि मागच्या 8 दिवसातले सगळे कांड आठवले. पण मी तर काहीच केलं नव्हतं, कारण काहीतरी करायला आधी वेळ मिळायचा. आधी मी सिंगल होतो. आता माझा अख्खा दिवस पिल्लू का नाराज झालं याच्यातच जातोय. काय करायला वेळच मिळत नाहीये. एवढ्यात असं कोणतरी साईडने येताना मला दिसलं. मला वाटलं डोसा आला. एक मुलगा अचानक येऊन बसला टेबलवरती. त्यांनी एकमेकांना हाय हॅलो केलं. माझी ओळख करून दिली. म्हणली हा योगेश माझा बॉयफ्रेंड आणि हा राहुल माझा मित्र. हे राहुल नावाचे भडवेच असतात आणि हे पोरींचे फ्रेंडच असतात. ती खूप टाळ्या वाजवते. आणि हे दोघं गप्पा मारायला लागले. फुल दात काढतात एकदम माझ्या समोर. एकतर मी बसलोय, माझ्या समोर येऊन माझ्या गर्लफ्रेंडची दात काढून गप्पा मारतोय. मला सहन नाही झालं यार. मी डायरेक्ट टेबलवरती हात आपटले, उभा राहिलो. म्हणलं ए काय खाणार आहेस का दादा तू? तो म्हणला सुखी भेळ. मी आपला लाचार प्रेमात गेलो, त्याच्यासाठी एक सुखी भेळ सांगितली. मी आलो तरी यांच्या गप्पा संपत नव्हत्या. अचानक काय केलं राहुलनी, तिचा हात असा हातात घेतला आणि म्हणलं वाव नाईस नेल आर्ट. मला काही कळलंच नाही 1 मिनिटासाठी. मी बधीर झालो. मी असं समोर, राहुल बाजूला. तिने माझ्याकडे असं बघितलं. थँक्यू. तिच्या नजरेत मला कळालं. मला आधी वाटत होतं हा भडवा कधी उठून जातो इथून, पण मला आता असं झालं ना की हा उठून नाही गेला पाहिजे. आणि मला पटकन क्लिक झालं की तिने मला का विचारलं तू माझ्यावर किती प्रेम करतोस. कारण जी गोष्ट मी नोटीस करायला पाहिजे होती ना, ती राहुलने केली माझ्या आधी. आणि एवढं करून शांत नाही बसला, भडव्यानी कॉम्प्लिमेंट दिली. त्या टेबलवरती मला आयुष्याची एक मोठी शिकवण मिळाली की फक्त साधा डोसा हाच साधा असतो आणि फक्त सुखी वेळ हीच सुखी असते. कारण राहुल साधा नाहीये आणि ह्या दलिंदरमुळे मी सुखी नाहीये. जसा राहुल उठून गेला, हिनी जे मला घ्यायला चालू केलं भाई, अर तुला कळत नाहीये का मी एवढं खर्च केलं, तू नोटीस पण नाही केलं, तुझं प्रेमच नाहीये माझ्यावरती. कांदा लसूण भरपूर काय काय बोलली. मी आपला खाली मान घालून, म्हणजे सगळं कॅन्टीन माझ्याकडे बघते, मी डोशाकडे बघतोय. आणि मग परत एकदा सिरियस सिच्युएशन मध्ये सिरियस नाही राहता येत पोरांना. मी विचार करतो की यार ह्याने 3,000 घालून नेल आर्ट केले, मग खाजवताना हिला लाज नसेल वाटत का? मी फुल किकी 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 आतमध्ये. आणि हे मॅडमनी बघितलं की मी हसतोय. आणि हे मला पण कळलं की मी दात काढतोय. हे मॅडमनी मला बघितले. म्हणलं आता बॉम्बस्फोट व्हायच्या आधी सिच्युएशन सावरली पाहिजे. मी पटकन बघितलं वरती, तिचा हात पकडला आणि तिला म्हणलं अगं ऐक ना, तुझ्या डोळ्यात मी एवढा हरवून जातो ना की तुझ्या नखाकडे बघायला मला वेळच नाही मिळाला. माझ्यातला शक्ती कपूर बाहेर आला आणि त्यांनी माझा मुका घेतला की तू आहे म्हणून मी आहे. एवढा वेळ जी रागून लाल झाली ती आता लाजून लाल झाली. जाते माझं लेक्चर आहे म्हणून ती निघून गेली. ती निघून गेलो, मी नोटीस केलं जिथं रांगणेकर बसलाय तिथून 4-5 जण माझ्याकडे बघून हसत होती. ही तीच पोरं होती जी मला मारणार होती उद्या जाऊन. कारण तो होता तिचा एक्स बॉयफ्रेंड, ज्यांच्यात मी अजितदादा बनून भांडणं लावली होती.
कॉलेज सुटल्यावर तुम्हाला म्हणला इकडे ये रे. 10-15 जणांचा टोळका, त्याची कालके याची सेना मला दिसत होती की ही नीट घरी जाऊ देणार नाही. मी आपलं चालता चालता सिग्नलवरच्या भिकाऱ्यासारखं एकदम गरीब तोंड केलं. दादा मी काय झालं दादा? पुढच्या 10-15 मिनिटात माझं सगळं भदीर झालं. एवढं मला मारलं यांनी. तिथून मी घरी गेलो. तसाच घरी बेल वाजवली तर आईला कळालंच नाही उर्फी जावेद कुठून आली दारात. कुठलाच कपडा मॅचच होत नव्हता कुठं. 2-3 दिवसांनी प्रिया मला भेटायला आली. मी 2 दिवस तर कॉलेजला गेलो ना. तिसऱ्या दिवशी प्रिया आली. मला असला राग आला ना तिला बघून, हिच्यामुळं मी सुजलोय यार. म्हणजे ही परत तोंड घेऊन माझ्याकडे मला भेटायला आली. पण रागावणार कसं ना, आपण तर लाचार प्रेमात. मी तिला काय बोलणार एवढ्यात ती मला म्हणली की ऐक ना, तू बरोबर बोलत होता, मी खूप चांगला मुलगा डिझर्व करते, असा डाऊट घेणारा मुलगा नको. मला माहिती झाली तुझ्यासोबत काय केलं. मी त्याच्याशी फायनलवाला ब्रेकअप केलाय. माझं जेवढं सुजलं होतं ना त्या दिवशी, पालवी फुटली, पालवी. 2 दिवसाचा माझा अलका कुबलवाला मूड डायरेक्ट अशोक सराफ झाला. आणि मग हळूहळू आमचं प्रेम असंच वाढत गेलं. आता हिच्या लाईफमध्ये अजून एक फ्रेंड आहे ज्याचं नाव आहे राहुल भडवा. हा मला सुखाने जगू देत नाहीये. मग कॅन्टीनचा सीन झाल्यानंतर काय झालं की मी विचार केला की एकदा मुलींना आहे ना कधीची पण गोष्ट आठवती. म्हणजे 1857 मध्ये बुधवारी 3:07:15 मी काय बोललो हे तिच्या लक्षात आहे. मी काल सकाळी काय जेवले माझ्या लक्षात नाहीये. मुलींना कधीचं काही आठवू शकतो. मी म्हणलं ही सिच्युएशन जर आठवली ना तर आपली कधीही लागू शकते परत. आजचा दिवस आपण थोडा स्पेशल बनवू की जेणेकरून हिला हे नाही आठवलं पाहिजे की आज हे भांडण झालं. मी ठरवलं की हिला आपण कॉफीला घेऊन जाऊ आणि मॉलमध्ये शॉपिंगला घेऊन जाऊ. असा मी विचार केला, एवढ्या 4-5 जणांनी माझे पाय धरले डायरेक्ट. मी खाली बघितलं तर माझं बँक अकाउंट, माझं UPI ॲप, माझं डेबिट कार्ड आणि माझं वॉलेट ते मला जाऊच द्यायला. म्हणलं काय झालं? नाही दादा बजेट पाय सोडायला तयार नाही. मी म्हणलं चहा चालेल का? चहाचं बजेट आहे. हा ठीक आहे. मी चहाचा विचार केला. म्हणलं ठीक आहे आज हिला चहाला घेऊन जाऊ. कॉलेज सुटल्यावरती मी आपला कॅब ड्रायव्हर सारखा तिची वाट बघत थांबलो गेटवरती आणि विचार केला की आज डायलॉग आठवला म्हणून, नाही तर मोये मोये झाला असता आपला. आणि मग मॅडम आल्या समोरून. मॅडमला म्हणलं ऐक ना आपण चहा घेऊ, थोड्याशा गप्पा मारू आणि त्याच्यानंतर मग मी तुला घरी सोडतो. त्या दिवशी मला एक गोष्ट रिअलाईज झाली की मुलींना महागड्या गोष्टी, महागडे गिफ्ट्स किंवा खूप जास्त असं काही एक्सपेन्सिव्ह असं काही नाही पाहिजे. त्यांना पाहिजे क्वालिटी टाईम. मग ही मला म्हणली की मी राहुल सोबत घरी जाते, तुझा. हिने हिचा क्वालिटी टाईम निवडला. मी घरी आलो. दिवसभर टेन्शनमध्ये. रात्रीचा मेसेज आला हाय. मी म्हणलं हाय. ती म्हणली काय करतोस? मी म्हणलं एका दगडात 2 पक्षी मारावे. मी म्हणलं मी वेट करतोय की राहुल तुला कधी सोडतोय, याचा सोडतोय कॅपिटलमध्ये. ती म्हणली म्हणजे? म्हणलं काय नाही जाऊ दे. ती म्हणली तू डाऊट घेतोय का माझ्यावरती? म्हणलं नाही. ती म्हणली नाही मग राहुल बरोबरच बोलत होता. मला सेन्सोडाईनची ॲड आठवली. असली तीव्र सनक माझ्या डोक्यात गेली ना. अरे त्याला काहीतरी बोलायचं होतं म्हणून तुम्ही गेले. तो भडवा माझ्याविषयी काय बोलतोय तुला? मला सहनच नाही झाली ती गोष्ट. रात्री झोपलो आम्ही दोघं एकमेकांचे चेहरे बघत, म्हणजे मी आणि माझं ओव्हर थिंकिंग. एकमेकांचे चेहरे बघत झोपलो. सकाळी उठलो. मला रात्रभर तीच गोष्ट सतावत होती. सकाळी उठल्यावरती मी विचार केला की हा आपल्या लाईफचा एकदम इम्पॉर्टंट डिसिजन आहे. हा इथं आपण बेडवरती बसून नाही घेऊ शकत. त्यासाठी आपल्याला परफेक्ट प्लेसला जायला पाहिजे. मी डायरेक्ट बाथरूममध्ये घुसलो. मुलांच्या लाईफचे महत्वाचे डिसिजन बाथरूममध्ये होतात आणि म्हणून ते चुकतात. मी पण कमोडवर बसून निव्वळ गु निर्णय घेतला. मी नयनाला फोन केला. नयन माझा मित्र, त्याला फोन केला. तो आमचा ग्रुपचा लीडर मुलांचा. बॅचलरच राहत होता, जॉईंट फॅमिली.
नाईनाला फोन केला, म्हणलं नाही नाही, अरे राहुल म्हणून पोरगा आहे माझ्या लाईफमध्ये लय प्रॉब्लेम क्रिएट करतोय. सगळं त्याला सांगितलं. त्यानंतर जे नाईने मला बोलला ना, मला एकदम त्यात आपलेपणा वाटला. नाईने मला म्हणला, चुत्या आहे तू, रूमवरती आपण बघू काय ते. म्हणलं ठीक आहे. मला समाधान वाटलं की यार कोणतरी आहे की जी माझी व्यथा ऐकून घेते, जे मला हेल्प करेल या सगळ्या गोष्टींमध्ये. पण हे समाधान जास्त वेळ टिकलं नाही. मला नाईन्याचा फोन आला. मी म्हणलं हॅलो बोल ना. मला म्हणला एक काम कर, येताना एक 8-10 बियर आणि 2 ॲडव्हान्सचे बॉक्स घेऊन ये. म्हणलं ठीक आहे. बियर घेतल्या. जसा गाडीला स्टार्टर मारला, गाडी काय पुढं जायना, मी किती रेस करतो तरी मागं वळून बघितलं, 4 जणांनी गाडी धरली मागून. माझं बँक अकाउंट, माझं UPI ॲप, माझं वॉलेट आणि माझं डेबिट कार्ड. नाही दादा 8-10 बियर कुठं असतात का, बजेट आउट ऑफ बजेट. म्हणलं यावेळेस जाऊ द्या, यावेळेस प्रियाचा विषय. मी कसं सगळं घेऊन नाईनाच्या घरी गेलो, पसारा घेऊन. रूमवरती गेलो, सगळे बॅचलर राहत होते. रूमवर जसं गेलो तसे सगळे पारंब्या वगैरे बाजूला काढले. असं 4-5 वटवागळं बाहेर आले त्याच्यातून. 4 जण असे लोळत होते. 1 2 3 4 स्टेप करून पुढे गेलो. नाईनाला सगळं सांगितलं, नाईना असं असं सीन आहे, एक मुलगा आहे, खूप त्रास देतोय मला यार, माझं रिलेशनशिप त्याच्यामुळं खराब व्हायला लागले. एका प्रश्नात नाईने माझा मॅटर सोडवला. नाईने आलाय बरं का भाडवा. नाईने उभा राहा. एका प्रश्नात नाईने माझा मॅटर सोडवला. नाईने मला म्हणला बियर कुठे. मी आपलं असं पाठीवरचं वजन काढलं आणि खाली ठेवलं. थोडा बाटल्यांचा आवाज झाला. 15 जण राऊंड करून बसले होते. पण मी रूम मध्ये आलो तर 4च जण होते. बाटल्यांच्या आवाजाने वरच्या फ्लॅटमधले पण खाली येऊन बसले होते. आणि तोंडाला ब्रश लावायच्या आधी ना ह्या भाडव्यांनी तोंडाला बियर लावली. मला असं झालं की मी कधी सगळं सांगतोय एकदाच. मी सगळं सांगितलं. हे सगळे माकडं दारू पिता पिता माझ्याकडे बघत होते. आणि सगळे कदाचित रिलेट पण करत होते, कारण त्यांच्या डोळ्यात मला दिसला बदला. कारण त्यांच्या आयुष्यात पण कोणतरी प्रिय असन आणि त्यांच्या आयुष्यात पण कोणतरी भडवा राहुल असन. पुढच्या 30 सेकंदात तर आम्ही सगळे गाडीवर आणि कॉलेजवर पोहोचलो. मग नाईनेला कॉलेज सुटायला अजून वेळ होता. नाईनेशी मी चर्चा करत होतो, तेव्हा मला एक गोष्ट कळाली यार, रिअलाइज झाली की मुलींचे ना, म्हणजे लाईफमध्ये मुलगी कधी बेस्ट फ्रेंड नाही असू शकत. तुमचा बेस्ट फ्रेंड जो असतो ना, हा कधी एक मुलगाच असतो. मुलींसाठी बॉयफ्रेंड असतात, फ्रेंड झोन असतात, फियॉन्से असतात, हस्बंड असतात, भरपूर रिलेशन असतात. पण एक बेस्ट फ्रेंड जर तुम्हाला पाहिजे ना, तर तो एक मुलगाच असतो. आणि नाईना माझ्या आयुष्यातला असा मित्र आहे ना, की जखम जर माझ्या मांडीला झाली ना, तर नाईना मला माझ्या असले चुत्या सोल्युशन देणार ना, की प्रॉब्लेमची आई गावाला निघून जाते डायरेक्ट. मग राहुल मला येताना दिसला. मी म्हणलं नाही बघ, हाच पोरगा आहे तो, ह्याच्यामुळे मी त्रासात आहे. मग जसं मला बघितलं, माझ्या मागे ही काल याची सेना बघितली, तो असा खेकड्यासारखा तिरका चालायला लागला. मी त्याला म्हणलं ए इकडे रे. मी काय झालं दादा. अशी त्याची कॉलर धरली. म्हणलं भडवे, सिग्नलच्या भिकाऱ्यासारखं तोंड करू नको, तुझ्या आतला शक्ती कपूर मला चांगला माहिती आहे. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. आजच्या आपल्या स्टँडअपचा टॉपिक तुम्हाला बेस्ट फ्रेंड वाटला असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टॉपिक आहे कर्मा, आणि कर्मा वर्क करतो. आणि आज माझ्या लाईफमधलं, माझ्या आयुष्यातलं हे पहिलं स्टँडअप परफॉर्म करतोय मी. याच्या आधी मी कधी स्टँडअप परफॉर्म नाही केलं. तर तुम्ही जेवढं प्रेम दाखवलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच.